गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? चला आपण दिल्ली सल्तनत हा घटक बघतोय बघा. दिल्ली सल्तनत मधला महत्वाचा जो घटक आहे तो समजून घ्यायचा आहे बघा. काय काय आहे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला असलेल्या दिसतात बघा. दिल्ली सल्तनतमध्ये काय काय विचारलेलं आहे, आतापर्यंतचे प्रश्न सगळे बघितले पाहिजेत बघा. त्याच्यात NIOSचं काही भाग, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, त्यातनं काही गोष्टी आपल्याला समजून घेता येतात. त्यातनं काही मॅप आहेत का दिल्ली सल्तनतची, काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट आणि निगेटिव्ह आस्पेक्ट्स कुठले कुठले दिसून येतं बघा. जसं लेसन नंबर 9 आहे बघा याचा, NIOS मधनं काय गोष्टी येतात बघा, तो घटक पण बघू. आणि त्याचबरोबर असणारा पुढचा जो काही भाग आहे इग्नूतनं, NCERTतनं दिल्ली सल्तनतच्या असणाऱ्या गोष्टी समजून घेऊ. ओके, आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं बघा आपण, तर हा घटक बघितला बघा. कुठला? ऐबक बघितला आणि अल्तमिश बघितला. अल्तमिशचं काय काय आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी अल्तमिशच्या महत्त्वाच्या आहेत तो घटक बघितला. अल्तमिशनं काय कॉन्ट्रीब्यूट केलं, कितीपर्यंत एक्सपान्शन केलं, आणि रिअल फाउंडर अल्तमिशला म्हणता येऊ शकतं का? दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक असं अल्तमिशसाठी शब्द वापरता येऊ शकतात का? तर यस असं उत्तर आपल्याला विश्लेषण केल्यानंतर लक्षात येतं बघा. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, किंवा ते समजून कसं घेतलं पाहिजे, या सगळ्या घटकाचा विचार तुम्ही करत राहिला पाहिजे बघा. आता राहिलेत किती बघा, मोजून 40 दिवस राहिले बघा. काउंट केलं नेट 31 डिसेंबरपासून नेटचे पेपर सुरू होतील बघा. 31 डिसेंबर ते 7 जानेवारी असा पेपरचा कालखंड आहे बघा. म्हणजे जे UGC नेट जी परीक्षा आहे ती 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे बघा. 31 डिसेंबरपासून सुरुवात आहे. चला आपण काय काय त्याच्यामध्ये दिसतंय, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कशा आहेत, काय आहेत पुस्तकात काय दिलेलं आहे. एस्टॅब्लिशमेंट अँड एक्सपान्शन ऑफ दिल्ली सल्तनत. पृथ्वीराज चव्हाण. द सुलतान रूल फॉर मोर दॅन 300 years. 1200 ते 1526 या कालखंडापर्यंत, म्हणजे 1206 पासून दिल्ली सल्तनत. त्याच्या अगोदर घोर आहे, त्याच्या अगोदर काय गझनवी जाईल, त्यानंतर असणारा घराणा. ड्युरिंग दिस पिरियड आपल्या दिल्ली सल्तनतमध्ये येणारे घराणं कोणतं आहे बघा. पहिलं मामलूक घराणं आहे बघा. पहिलं मामलूक घराणं, मामलूक घराणं आहे बघा, बरोबर. दुसरं आहे बघा खलजी घराणं आहे बघा, खलजी घराणे आहे बघा. तिसरं आहे बघा तुघलक घराणं आहे बघा, तुघलक घराणे आहे बघा. चौथं सय्यद घराणे. पाचवं आहे बघा लोधी घराणं आहे बघा, लोधी. हे आपल्याला दिल्ली सल्तनतचे घराणे आहेत बघा. त्याच्याशिवाय विजयनगर, बहामनी आणि मराठा असे 3 एम्पायर प्रदेश, म्हणजे जवळ 8 पॉलिटिकल हिस्ट्री आपल्याला बघायचे. अरब, घुरीद विजन, त्याचबरोबर दिल्ली सल्तनत, मामलूक डायनेस्टी, बरोबर. त्यामध्ये कुठला कुठला घटक आपल्याला विचारला जातो. अरब आपण पाहिलेलं आहे. राईज अँड स्प्रेड ऑफ इस्लाम पण पाहिलेलं आहे बघा. कुराणात नसणाऱ्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. काय महमूद गझनीचंही आपण पाहिलं. महमूद गझनीच्याच बरोबर आपल्याला अल-बिरुनी भारतात आलेला दिसतो बघा. जो किताबुल हिंद नावाचं पुस्तक जे लिहिलेलं अल-बिरुनी आहे,
गझनीसोबत भारतात आलेला होता. त्यानं पंजाब ताब्यात घेतलं, सिंध ताब्यात घेतलं. हे जवळजवळ रिपिटेशन आहे बघा, बऱ्याच गोष्टी रिपिटेशन होते बघा. रिपिटेशन. फर्स्ट बॅटल ऑफ तराई, हे बॅटल महत्त्वाचे आहेत बघा. कोणाच्या झाला हा प्रश्न विचारला जाईल. पहिलं जी 1191ला जी लढाई झालेली आहे, तराईचं युद्ध म्हणतात. तराईचं पहिलं युद्ध, हे तराईचं दुसरं युद्ध. मग ते कोणत्या घटकामध्ये कुठला घटक आहे ते सगळं समजून घेतलं पाहिजे. बॅटल ऑफ तराई फर्स्ट आणि बॅटल ऑफ तराई सेकंड. फर्स्टमध्ये काय बघा, मोहम्मद घुरी possession of Punjab and his attempt to advance into the Gangetic Doab into direct conflict with the Rajput ruler Prithviraj Chauhan. He had overrun many small states in Rajputana, captured Delhi and wanted to extend his control over the Punjab and the Ganga Valley. The conflict started with the claims of Bhatinda. First battle fought at Tarai. Tarai la पहिली लढाई 1191 झाली. Ghuri army was routed and narrowly escaped death. म्हणजे यामध्ये घुरी हे पराभूत झालेले दिसतात बघा. तर जे भटिंडा नावाचं ठिकाण आहे ते काय म्हणता येईल की पृथ्वीराज चव्हाण जिंकलेलं दिसतं आणि नो एफर्ट्स टू गॅरिसन. दिस गेव घुरी अन एफर्ट रिअसेंबल इट्स फोर्सेस अँड मेक प्रिपरेशन फॉर अनदर अटॅक. यातनं मग घुरीनं काय केलं, त्याला एक तयारी करायची परत संधी मिळाली, परत तो भारतावरती चालू करून आलेला दिसतो. सेकंड बॅटल ऑफ तराई. This battle is regarded as one of the turning point in Indian history. भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा निर्णायक टप्पा म्हणून या घटकावरती बघायला लागतं. मोहम्मद घुरी मेड व्हेरी केअरफुल प्रिपरेशन फॉर दिस कॉन्क्वेस्ट. Turkish and Rajput forces again came face to face at Tarai. Indian forces were more in number, but Turkish forces were well organized. भारताची लोकसंख्या भरपूर होती, भारताची सैन्याची संख्या भरपूर होती, पण यामधलं जी मर्यादा जी होती की वेल प्रिपेअर्डनेस नव्हती बघा, तयारी आपल्याला कमी असलेली दिसते कोणाची, भारतीय सैनिकांची. The Indian forces were more in number, but Turkish forces were all well organized with swift moving cavalry. The bulky Indian forces were no match against the superior organization skill. चांगलं संघटन असणारी, कौशल्य असणारे आणि स्पीड ऑफ द तुर्किश कॅव्हलरी, वेग, तो वेग आहे तो पण आपल्याला तुर्किशचा असणार. या ठिकाणी काय म्हणतात, भारतीय सैनिकांना पराभूत करण्यासाठी दुसऱ्या तराईच्या लढाईतलं कारण आहे. द तुर्किश कॅव्हलरी was using two superior techniques. The first was the horse show, gave their horses a long life and protected their road. The second was the use of iron stirrup, which gave a good hold to the horse rider and better striking power in the battle. Large number of Indian soldiers were killed. त्यामध्ये अनेक भारतीय सैनिकांना मारलं गेलं आणि त्याचबरोबर काय म्हटलं जातं की हंसी, सरस्वती, समाना हे आपल्याला काय दिल्लीपर्यंत आपल्याला हे दिल्ली सल्तनतचे किंवा घुरी आलेले दिसतात बघा. या बॅटल नंतर घुरींनी आपल्याला रिटर्न गझनीला गेले. इन द हँड्स ऑफ कोणाला दिलं, जे गुलाम घराण्याचा कुतुबुद्दीन ऐबक होता, गुलाम घराण्याचा संस्थापक म्हणलं जातं, त्याच्या हातात ही सत्ता दिली आणि ते परत गझनीला गेले. घुरी, मोहम्मद घुरी. Again returned to India, he crossed Yamuna with 50,000 cavalry and moved towards the Kannauj. He gave a crushing defeat to Jaichand at Chandwad, Battle of Chandwad. Thus the Battle of Tarai and Chandwad laid the foundation of Turkish rule in India. या दोन लढायांमुळे, चांदवाडची लढाई आणि तराईची लढाई, या दोन घटकातून भारतामध्ये दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. दोन घटकामुळे किंवा दोन लढायांमुळे भारतामध्ये दिल्ली सल्तनतची The political achievements of Muhammad Ghuri in India were long lasting than those of Mahmud of Ghazni. While Mahmud Ghazni was mainly interested in plundering Muhammad Ghuri, wanted to establish the political. तर मोहम्मद घुरी जो होता तो राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी, तर गझनी जो होता तो इथली संपत्ती लुटण्यासाठी. His death in 1206 did not mean the withdrawal of Turkish intervention. He left behind his slave general कुतुबुद्दीन ऐबक, who became the first sultan of the Delhi Sultanate. पहिला दिल्ली सल्तनतचा जो सुलतान आहे तो बघा ऐबक. ऐबक आपण बघितलेला आहे बघा. ओके, ऐबक आपण पाहिलेलं आहे. ऐबकाचं काय आहे बघितलेलं. कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक was brave, faithful and generous. Due to his generosity, he was known as a लाख बख्श. ऐबकाला जे टायटल दिलेलं आहे बघा, टायटल इथे लिहितो बघा, ऐबक लाख
पक्ष हे टायटल आपल्याला असतं. मोस्ट ऑफ द स्कॉलर कन्सिडर ऐबक ॲज द रिअल फाउंडर ऑफ मुस्लिम रूल इन इंडिया. रिअल खरा संस्थापक म्हणून आपल्याला ऐबकाकडे बघितलं जातं. रिअल फाउंडर ऑफ मुस्लिम इन इंडिया. त्यानंतर काय अल्तमिशचा कालखंड. त्यामध्ये आपल्याला एक छोटा आलेला होता, आरम शहा आलं होतं. आरम शहाला पराभूत त्यानं केलं आणि काय म्हणता येईल की परत सत्ता आपल्याला ताब्यात घेतलेली दिसते अल्तमिश. बरोबर, अल्तमिशची सत्ता. इन 1220 ऐबक डायड ऑफ इंजुरीज in a fall from his horse while playing the chogo means polo. After his death, a few Amir raised his son Aram Shah to the throne in Aram. But Aram Shah was an incapable ruler and Turkish Amir opposed him. Turkish chief of Delhi invited the governor of Badaun, son-in-law of the Qutbuddin Aibak, Iltutmish to come to Delhi. Aram Shah proceeded against him at the head of the army from Lahore to Delhi, but Iltutmish defeated him, became the Sultan with the name of Shamsuddin Iltutmish. Iltutmishचं जे नाव आहे बघा, Shamsuddin Iltutmishचं नाव आहे. The credit of consolidating the Delhi Sultanate lies within him. सगळ्यात जे संघटित केलेले दिल्ली सल्तनत ते अल्तुमिशचं कॉन्ट्रीब्यूट आहे. When Iltutmish ascended the throne, he found himself surrounded with many problems. काय याल्दुतच्याकडून प्रॉब्लेम होता, कॉपचा अलीमर्दान, बंगालचा अलीमर्दान यांच्याकडून त्याला आव्हान दिलं जातं. The chief of Jalur and Ranthambore joined the Gwalior and Kalinjar in declaring their independence. Apart from this, the rising power of Mongol under Genghis Khan threatened the northwest frontier of the Sultanate. Iltutmish took up the task of consolidating this position. He defeated Yalduz in 1215 in the Battle of Tarai. In 1217, 1217, he drove away Qabcha from Punjab, and in 1220 AD, Genghis Khan destroyed the Khwarizm Empire. Genghis Khan पण आपल्याला त्यावेळेस प्रभाव असणार दिसतो बघा. Iltutmish realized the political necessity of avoiding a confrontation with the Mongol. When the Jalaluddin Maghwarni, the son of Shah of Khwarizm, while escaping from the Mongol, sought shelter Iltutmish at court. Iltutmish turned him away. He thus saved the Sultanate from destruction by the Mongols. From 1225 AD onward, Iltutmish engaged his army in suppressing the disturbances in the east. In 1226 and 27, Iltutmish sent a large army under his son Nasruddin Muhammad, which defeated Iwaz Khan and brought Bengal and Bihar back into the Delhi Sultanate. Simultaneously, a campaign was also launched against the Rajput chief Ranthambore was captured in 1226, and the 1231 Iltutmish established authority over the Mandor किंवा दसोर, जाल्लोर आणि बयानावरती ना काय म्हणतात की वर्चस्व निर्माण केलं. There is no doubt that Iltutmish completed the unfinished work of the Aibak. ऐबकाचं जे राहिलेलं काम होतं ते अल्तुमिशनं कंप्लीट केलं. ऐबकाचं राहिलेलं काम जे होतं ते अल्तुमिशनं कंप्लीट केलं. दॅट वॉज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अल्तुमिश टू दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनत now covered a larger sizable territory. He also organized his trusted noble, तुर्कानी चेहलगानी. काय अल्तुमिशला काय म्हणतात? तुर्कानी चेहलगानी. तुर्कान ऐ चेहलगानी. Turkani A. Chehilgani. He was the four-sighted ruler and he consolidated and organized a newly formed Turkish Sultanate in Delhi. Iltutmish established a group of 40 that is called as the Turkani Chehilgani. These were Turkish Amir who advised and helped the Sultan in administering the Sultanate. सल्तनतचा असणारा तो भाग म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल. काय काय त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील बघा. ओके, आपण बघूयात त्याच्यामध्ये कुठला कुठला भाग आहे तो. आवाज येतोय का बघा? कुठला कुठला आहे त्यामध्ये? ट्रस्टेड नोबल ऑफ इन द 40s.
These were the Turkish Amir who advised and helped Sultan in administering the Sultan. Death of Iltutmish. This group assumed a great power in their hand. For fear, they decided on the selection of Sultan one after the other. The group was finally eliminated by the Balban. जो काही ग्रुप 40चा ग्रुप बनला होता त्याला काय म्हणलं जातं की परत त्या बलबननं काय केलं दिसतं बघा. बलबननं ते काही 40चा जो ग्रुप आहे तो तसाच आपल्याला नष्ट केलेला दिसतो बघा. अल्तुमिश इफेक्टिव्हली सप्रेस डिफाइंड ऑफ अमीर, दिल्लीच्या अमीरांनाही पराभूत त्याने केलं बघा. These were the Turkish Amir. He separated Delhi Sultanate from Ghazni. गझनी पासून दिल्ली सल्तनत वेगळं केलं. घोर सेंट्रल एशियन पॉलिटिक्स म्हणजे दिल्ली सल्तनतचं वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला किंवा वेगळं अस्तित्व ठेवून दिलेलं दिसतं बघा. वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी. अल्तुमिश also obtained a letter of investiture in 1229 from the Abbasid Khalifa. त्याला अब्बासिद खलिफाचं लेटर सुद्धा आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. Iltutmish made a significant contribution in giving shapes to administrative institutions such as इक्तेदारी पण आणला बघा. इक्ता नावाचा घटक पण त्यांना आणलेला दिसतो. इक्ताज आर्मी अँड करन्सी ऑल्सो. आर्मी अँड करन्सी सिस्टम. He gave the Sultanate two of its basic coins, the टंका and the copper jitar. टंका आणि कॉपर जितर ह्या दोन्ही गोष्टी अल्तुमिशनं या दिल्ली सल्तनतला दिलेल्या दिसतात बघा. टंका आणि कॉपर जितल, सिल्वर टंका आणि कॉपर जितल. टू अफेक्ट ग्रेटर कंट्रोल ओव्हर द कन्क्वेर्ड एरियाज. Iltutmish granted Ikta. Ikta means land assignment. In lieu of the cash salaries to his Turkish officers on a large scale. The recipients of the Ikta called the Iktedar. ज्यालाकडे इक्ता आहे त्याला इक्तेदार असा शब्द वापरलेला आहे. Collected the land revenue from the territory under them, out of which this may remain an armed contingent for the service of state, enforce law and the order. Enforce law and the order आपल्याला आलेलं दिसतं बघा. काय काय स्वरूपाचं आहे किंवा कुठल्या स्वरूपाचं आहे ते बघितलं आपण पाहिजे बघा. कशा पद्धतीचं आहे. Potentially of the Ikta were distributed mainly in this region. इक्ताच्या आधारे त्या दिल्ली सल्तनतची जे काही म्हणलं जातं त्याला आपल्याला विभाजन केलेलं दिसतं बघा. काय मग अल्तुमिशसाठी आणखी काय अभ्यासक म्हणतात बघा. अल्तुमिशचं जर आपल्याला मूल्यांकन करायचं असेल किंवा मूल्यमापन करायचं असेल तर काय काय अभ्यासक सांगतात बघा. ॲज इव्हॅल्युएशन ऑफ अल्तुमिश, सर होल्सली वेग was one of the opinion that Iltutmish was the greatest of all slave kings. गुलामांच्या सगळ्या राज्यकर्त्यामध्ये अल्तुमिश हे महत्त्वाचं नाव असतं की अल्तुमिशची काही ग्रेट असणारा सुलतान दिसतो. His achievements were hardly equal to that of his master, but he never had. Aibak had the moral and material support of a great empire. Moral and material support of a great empire. But he accomplished by himself. राहिलेलं जे काम होतं आहे बघा त्यानं ते accomplish केलं, पूर्ण केलं. Often in the face of great difficulties, and he added to the dominion of Aibak, which he found remembered and disorganized. The provided provinces of Sindh and Malwa, that he was even more profuse that his master is little to his credit. For the useless and mischievous prodigality of eastern ruler is more often the fruit of vanity than of any other finer feeling. At a court at which a great neat epigraph or the smaller repartee is almost an object, profitable successful campaign. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यानं काय केलेलं दिसतं बघा साम्राज्याचा विस्तार. आता अभ्यासक काय सांगतात, हबीबुल्ला काय म्हणतात बघा. ही वॉज रिमार्केबली सक्सेडेड रिजन. त्याचा कालखंड हा महत्त्वाचा कालखंड होता. काय रिमार्क लक्षात. ही टुक अप आयबक अनफिनिश वर्क अँड अगेन्स्ट हेवी ऑड्स. अनेक आपल्याला त्यासमोर अडथळे निर्माण जरी झाले तरी त्यानं आयबाकाचं उरलेलं जे काय राहिलेलं जे काम होतं त्यानं ते संपवलं.
odds and on imperfect फाउंडेशन, म्हणजे जे काही गडबड झालेली होती फाउंडेशन दिल्ली सल्तनतची झालेली तेवढी मजबूत फाउंडेशन झाली नव्हती, ती मजबूतीनं दिल्ली सल्तनतची स्थापना केलेली दिसते बघा. बिल्ट अप अ स्टेट हो सॉव्हरेंटी, काय सॉव्हरेंटी अँड foundation built up is a measure of his constructive statesmanship पण काय राज्य चालवणारा असंही त्या पद्धतीनं त्याचं काय म्हणता येईल की सांगता येऊ शकतं. तर मिनास सिराज काय सांगतो, नेव्हर हॅज अ सॉव्हरेन व्हर्च्युअस काइंड हार्टेड, एकाच वेळेस तो काइंड हार्टेड पण आहे, व्हर्च्युअस आहे सॉव्हरेन, सार्वभौम असणारा सद्गुणी पण आहे, दयाळूपणा पण आहे अल्तुमिशमध्ये, त्याचबरोबर रेव्हरंट टुवर्ड द लर्न अँड दॅट द डिवाइन, जे तज्ञ आहेत की हुशार आहेत यांच्याबद्दल तो असणारा महत्त्वाचा भाव पण आहे. सॅट अपॉन द थ्रोन अल्तुमिश ऑल्सो डिस्क्राइब्ड इन सम कंटेम्पररी डिस्क्रिप्शन ॲज प्रोटेक्टर ऑफ द लँड्स ऑफ द गॉड, देवाच्या भूमीचा संरक्षण करता असंही आपल्याला अल्तुमिशला म्हणता येतं. द हेल्पर ऑफ द सर्वंट्स ऑफ गॉड, helper of the servants of the god. It is pointed out that the court of Iltutmish became an asylum for great poets, scholars from various parts of Asia. Minas Siraz, the author of Tabaqat-e-Nasiri, चा लेखक मिनास सिराज काय सांगतो बघा, was patronized by Iltutmish, अल्तुमिशनं त्याला राजश्री दिला होता बघा मिनास सिराजला. The same was the case with the poet Ruhani. Malik Tajuddin Rajab Aufi wrote Zawami ul Hikayat during his region. About Iltutmish, K.A. Nizami नावाचे प्रोफेसर K.A. Nizami काय सांगतात बघा, what did he say? That he was one of the most outstanding ruler of medieval India. हा मध्ययुगातल्या महत्त्वाच्या राज्यकर्त्यांमधला राजा म्हणून अल्तुमिशकडे बघितलं जातं. He was shrewd, cautious and foreseeing statesman, त्याला दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता असं म्हणता येईल. He left a permanent mark on to the canvas of Indian history. भारताच्या इतिहासावर काय ठसा मांडून गेलेला हा इतिहासकार आहे किंवा राज्यकर्ता आहे. It was Iltutmish who gave a country a capital, independent state and monarchical form of government. ज्यानं भारताला राजधानी दिली, स्वतंत्र राज्य दिलं आणि राजशाही असणारं शासन पद्धती दिली, अँड गव्हर्निंग क्लास, त्याचबरोबर राज्य करणारा वर्ग हा निर्माण करून दिला. He transformed loosely patched categories of Ghuris expeditions in India, in Hindustan, into a well-knit and compact state. Sultanate of Delhi, although he started his career as a slave of Aibak, he worked his way to the top by sheer dyne of merits. When he ascended the throne, the political atmosphere was confused and everything was in nebulous and undefined class. त्यामध्ये काय म्हणजे कुठल्याच प्रकारची त्याला मदत नव्हती किंवा काय प्रकारचं पाठिंबा नव्हता, तरी त्याने ते प्रयत्न आपल्याला चालू केलेले दिसतात किंवा ते त्याच्यामध्ये काम केलेलं दिसतं. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अल्तमिश वॉज टू मॉनिटरी सिस्टीम ऑफ सल्तनत वॉज व्हेरी ग्रेट. रुपयाचा टंका आणि कॉपरचं जितल हे आपल्याला त्याने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन दिसतं. ही इंट्रोड्यूस सिल्वर टंका अँड कॉपर जितल टू बेसिक कॉइन्स ऑफ सल्तनत पिरियड. Nelson Wright says, Nelson Wright is a scholar, the region of Iltutmish stand out as a landmark in the coinage of Delhi. The need to hesitation, there need no hesitation in advancing the proposition that this tanka was the weights indicate the model on which the tanka of subsequent sultan were based, and to them can be स्ट्रेस मॉडर्न रुपये, आजच्या रुपयापर्यंत त्याच्याकडे आलेलं दिसतं. टू अल्तमिश इट वुड सीन बिलॉंग टू द क्रेडिट ऑफ इंट्रोड्युसिंग द जितल इन टू द करन्सी ऑफ स्पेसिफिक कॉईन. त्यामधून आलेले वेगवेगळे कॉईन दिसतात. त्यानंतरचा राज्यकर्ता कोणता आहे बघा, रजिया डायरेक्ट येत नाही बघा, रजियापेक्षा आपल्याला दुसरे काही राज्यकर्ते दिसतात बघा. राज्यकर्ते इथे दिलेलं आहे का नाही दिलेलं आपण बघूया. बाकीचे याच्यावर प्रश्न एकदा सेट लागले खालीलपैकी ह्या मध्ये कोणत्या राज्यकर्त्यांचा समावेश आपल्याला असलेला दिसतो, अशा प्रकारचा एक प्रश्न आलेला आहे बघा. ओके,
तो जो काही प्रश्न आहे तो बघूयात बघा. त्याला काय म्हणले रे, रुकनुद्दीन फिरोज. रुकनुद्दीन फिरोज शाह. रुकनुद्दीन फिरोज शाह 1236 त्याचा पिरियड आहे बघा. म्हणजे रजियाच्या अगोदरचा हा असणारा राज्यकर्ता. रजियाच्या अगोदर. अल्तुमिश हॅड मेनी सन्स. अल्तुमिशला अनेक मुलं होते, त्यातला हा रुकनुद्दीन फिरोज शाह आपल्याला एक राज्यकर्ता दिसतो बघा. इनकॉम्पिटेंट असणारा, कार्यक्षम नसणारा. अँड ही अपॉइंटेड हिज डॉटर रजिया ॲज सक्सेसर. त्याचा वारसदार म्हणून रजियाला त्यानं नियुक्त केलं. रजिया सुलतान. Objects were raised to his choice, and the reply of Iltutmish was, "My son are devoted to the pleasure of youth, and no one of them is qualified to be a king." म्हणजे आणखी दुसरा कोणताही मुलगा राजा होण्याच्या दर्जाचा नाही. They are unfit to the rule of the country. तर राज्य करण्यासाठी सक्षम नाहीत. And after my death, you will find that there is no one more competent to guide to state than my daughter. माझ्या मुली इतकं कोणीच सक्षम नाही. आणि ही अल्तुमिशची स्वतःची इच्छा होती की काय म्हणतात की राज्य करण्यासाठी माझ्या मुलीनं पुढे यावं किंवा माझ्या मुलीने राज्य करावं, म्हणजे रजिया सुलताननं राज्य करावं ही अपेक्षा असणार हा एकमेव राज्यकर्ता दिसतो. Experience show the Ruknuddin was an utterly worthless fellow. He spent most of his time in the satisfaction of his sexual thirst. लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्यात असायचा. And neglected altogether the work of government. He took pleasure in riding through the streets of Delhi on an elephant and scattering gold among the people. Buffon and fielders are his companion. He has rightly been called a pleasure-loving fellow. Pleasure-loving fellow. Ruknuddin Firoz Shah. Ruknuddin left the work of government in the hands of his ambitious mother, Shah Turkan. She was originally a Turkish handmaid. She had her revenge on all those who had fielded her in her youth. Some of them were degraded and some were put to death. Qutbuddin, son of Iltutmish, was got murdered. The result of all this was the rebelling occurred on all sides. Governor of Multan and Hansi, Badaun, Lahore refused to acknowledge the authority of Ruknuddin. Authority मान्य केली. It is true that young king marched against them, but he felt that he was deserted by his Wazir Muhammad Zunaidi. A conspiracy was hatched to murder Rajia, but the same leak out. म्हणजे रजियाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता किंवा तो घाट घातला होता, पण तो त्या ठिकाणी सुटलेले दिसते. All the Muslim nobles were disgusted, and no wonder the Shah Turkan to death. When the Ruknuddin came to help of his mother, too he lifted and to death. मग सुलतान रजिया आपल्याला त्यानंतर राज्य करते दिसते. सुलतान रजिया. रजिया सुलतान असेही म्हणलं जातं. 1236 ते 40 एवढा 4 वर्षाचा असणारा कालखंड. Death of Ruknuddin Firoz Shah. Sultan Rajia was put on the throne. Dr. R.P. Tripathi, what did he say? The R.P. Tripathi is a historian of medieval history. Point out that time and general outlook of the Muslim people, the chiefly of the military and religious class, the selection of Rajia was unique and most daring. त्या काळात रजियाची निवड करणं हीच महत्त्वाचं धाडसाचं असणारं कारण होतं. धाडस असणार त्यामध्ये दिसतं. Although his region lasted for 3 years and a half, yet its significance cannot be measured by them.
At least it indicates the freshness and the robustness of the Turkish. And in mind in the 13th century, which then seems to capable of taking. म्हणजे हे राज्यकर्ता म्हणूनच त्या काळात हे धाडसाचं पाऊल होतं बघा. प्रोफेसर के निजामी काय म्हणतात? The occasion of Razia to the throne of Delhi was marked by several striking features. ते अनेक वैशिष्ट्य त्यामध्ये दिसतात बघा. The people of Delhi, for the first time in the history of Delhi Sultanate, main source of the strength of Razia हे आपल्याला त्याचे असणार दिसते बघा. या जे वारसा लढाईमध्ये रझिया आपल्याला जिंकलेली दिसते किंवा त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा होता, पण आमिर उमरावांचा तिला पाठिंबा नव्हता. व्हॉट वॉज हिज प्रॉब्लेम? द वुमनहूड किंवा ती मुलगी म्हणून जन्मले हाच या ठिकाणी रझिया सुलतानचा प्रॉब्लेम असतो. सो लॉंग ॲज शी डिड नॉट मूव्ह आउट ऑफ दिल्ली, नो रायझिंग against her could succeed and no violent revolution was possible against her. Razia gave her accession the form of contract when she asked the people to depose her if she did not fulfill their expectations. It vindicated the choice of Iltutmish. It shows the virility and robustness of the Turkish mind in accepting a woman as a ruler. तुर्किश मनामध्ये स्त्री राज्यकर्ता म्हणून स्वीकारणं ही त्या काळातली महत्त्वाची घटना होती बघा. स्त्रीला 13व्या शतकात राज्यकर्ते म्हणून सुलतान म्हणून स्वीकारणं हा महत्त्वाचा टप्पा होता बघा. आणि ते इल्तुतमिशला वाटत होतं की माझ्या मुलीनं राज्य केलं पाहिजे. The army officer, the people of Delhi has placed Razia on the throne and naturally the provincial governor fell ignored. रझियाला जे काय आहे ते राज्यकर्त्यांनी, आर्मीनी, ऑफिसर्सनी तिला त्या राजगादीवर बसवलं. फेल्ड इग्नोर. आणि त्याला जे प्रांतिक जे गव्हर्नर त्यांना असं वाटलं की आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, की आम्हाला इग्नोर केलेलं आहे, आणि फेल लेस इम्पॉर्टंट, ह्युमिलेटेड. कॉन्सिक्वेंटली फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग ऑफ हर रिजन रझिया डू डील विथ देअर अपोजिशन. रझिया हॅड रिमार्केबल टॅलेंट. अकॉर्डिंग टू मिनाज सिराज सी वॉज अ ग्रेट सॉव्हरन. मिनाज सिराज काय सांगतो की मिनाज सिराज हा सांगतो की ही महत्त्वाचं काम केलेलं दिसतं का. मिनाज सिराज असं सांगतो की रझिया is a capable ruler or the important ruler of that dynasty. She was a great sovereign, sagacious, just, न्यायी असणारी, दयाळू असणारी, the patron of learn, विद्वान लोकांना आश्रय देणारी, dispenser of justice, न्यायदान करणारी, जे cherisher of her subject, लोकांच्या हिताचा प्रयत्न करणारी, and of warlike talent, युद्ध कौशल्यही त्याच्यामध्ये असणारं, and was endowed with admirable attributes. Qualification necessary for king. राजासाठी आवश्यक असणारे गुण आपल्याला रझिया सुलतान मध्ये असणारे. क्वालिफिकेशन फॉर द किंग. शी रिमार्च इन पर्सन अगेन्स्ट हर एनिमी. ती तिच्या शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच जात होते बघा, हत्तीवरनं प्रवास करायची. शी पुट असाइड हर ड्रेस ॲज अ वुमन. तिचा जी काही स्त्री म्हणून असणारे कपडे बाजू ठेवून सुलतानाचे कपडे परिधान करून ती दरबारात यायची. शी गेव वेल अँड डूम द टोनिंग अँड ॲझ्युम द हेड ड्रेस ऑफ ह्युमन मॅन. शी कंडक्टेड द अफेअर्स ऑफ द स्टेट्स विथ कन्सिडरेबल ॲबिलिटी इन ओपन दरबार. मोठ्या दरबारामध्ये, खुल्या दरबारामध्येच ती राज्य चालवायचा. काही ते सुलतान कसं चालवत तसं सुलतान म्हणून चालवलेलं दिसतं. शी ट्राय टू प्ले द किंग इन ऑल पॉसिबल वे. इन स्पाइट ऑफ ऑल दिस her rule ended after a brief period of 3 years and half. 3.5 वर्षातच काय हे संपलं. त्याचं कारण काय? ती स्त्री होती. स्त्री असल्यामुळं तिला या सगळ्या आव्हानाचा काय म्हणता येईल की सामना करावा लागला. वाय द वुमन इज नॉट एबल टू रूल ऑन द तुर्किश पीपल. The throne which was ascended by Razia was not a bed of roses. The governor of Multan, Badawni, Hansi, Lahore openly revolted against her. त्याच्या विरुद्ध काही काय म्हणता येईल की गव्हर्नर, प्रांताच्या गव्हर्नरनी उघडपणे बंड केलेलं होतं. वजीर मोहम्मद जुनेदी and some other noble refused to reconcile themselves to have women as their ruler. काय मोहम्मद जुनेदी वजीर जो होता त्याने म्हणलं की आम्हाला स्त्री राज्यकर्ते आमच्या ठिकाणी नसावी, यासाठी सुद्धा आपल्याला बंड केलेलं दिसतं.
For some time, by intrigue and diplomacy, Rajia was able to recreate a dissension among the rebel governor noble. Wazir Junede was defeated. Wazir Junaydela पराभूत केलं आणि he retired and died. तो निवृत्त आणि मृत्युमुखी पावला. She was able to win over some of Muslim noble to her side. त्यातल्या त्यात काही नोबल्सला अभिजानाला तिने तिच्या बाजूला काय म्हणतात जिंकलेलं दिसतं. During her region, some unorthodox sects among the Muslims raised standard of revolt. They were by the Nuruddin. They entered the Jama Masjid of Delhi and tried to harass Orthodox people by performing their own prayers. Razia took no time in sending a force against them. They were crushed and order was restored in the capital. It contended that if Razia had not been a woman, she would have been a more. जर ती स्त्री नसती तर ते सर्वात यशस्वी राज्यकर्ता झाले असते. यशस्वी राज्यकर्ता झाली असते. कोण? रजिया सुलतान. काय यशस्वी राज्यकर्ता झाली असती. She began to show undue favor to the Jamaluddin Yaqut. काय कॅपिटल. मग काय एल्फिन्स्टनचं हे मत आहे. एल्फिन्स्टन काय म्हणतो, इवन हर टॅलेंट अँड व्हर्च्युअस वेर इन्सफिशियंट टू प्रोटेक्ट हर फ्रॉम द सिंगल विकनेस. शी बिगॅन टू शो अनड्यू फेवर टू द जामाउद्दीन याकूत. याकूतचा अबॅसिनिद स्लेव होता, त्याला दिलेली वेगळी ट्रीटमेंट हाही त्या ठिकाणी चर्चेचा प्रश्न आलेला होता. वॉज क्रिमिनल. Ibn Battuta says that her fondness of the Abbasin was criminal. Ibn Battuta त्या काळाबद्दल सांगतो बघा. However, no such allegation has been made by the Minasar. पण मिनासरच तो सांगत नाही. इब्न बतुता त्यातले काही प्रॉब्लेम आहेत ते सांगतो. And contemporary writer, he simply says that Abbasin acquired favor in attendance upon the Sultana Razia. The only allegation made against Razia by the Ferista is that a very great degree of familiarity was observed to exist between the Abbasin and the queen. राणी आणि अबॅसिनची याकूत जे आहे, याकूत त्याच्याबरोबर असणारी फेवरेटिझमची भूमिका ही दिल्ली सल्तनत किंवा रजियाच्या ऱ्हासाचं कारण आहे असं आपल्याला फेरिस्ता त्या ठिकाणी नोंदवतो बघा. फेरिस्ता त्यामध्ये सांगतो. व्हेरी ग्रेट डिग्री ऑफ फॅमिलिटी वॉज ऑब्झर्व. व्हेरी ग्रेट जी काय आहे ती फॅमिलिटी असणारी दिसते बघा. फेरिस्ता. She always lifted her on the horse by raising up under the arm. घोड्यावर पण आपल्याला प्रवास करताना दिसते ना काय. According to Thomas, it was not that a virgin queen was forbidden to love. She might have indulged submissive prince consorts or revealed almost unchecked the काय म्हणतात त्यामध्ये dark rivers of the place. The noble became the jealous of Yaqut and turned against Razia. त्यामध्ये मग ते एका याच्यामध्ये मारली गेलेली दिसते बघा. एका जंगलातनं जात असताना मग त्यानं काय म्हणलं जातं त्याला पुढं काय बघा. शी डिफिटेड रजिया, डिफिटेड बाय द रजिया. कुणाला फर्स्ट टू क्रिएट ट्रबल बट ही वॉज डिफिटेड बाय द रजिया. देर वॉज अ सिरियस रेबेलियन इन भटिंडा. भटिंडामध्ये मोठं बंड झालं. मलिक तियारुद्दीन अल्तुनिया गव्हर्नर ऑफ भटिंडा refused to acknowledge the suzerainty of Razia. No wonder Razia, accompanied by the Yaqut, marched against Altunia. On the way, Turkish follower of Altunia murdered Yaqut and imprisoned the Razia. अल्तुनियानं रजियाला त्या याकूतला मारलं. याकूत जो होता अब्बासिनी जो होता त्याला मारलं आणि रजियाला काय म्हणता येईल की कैदी केलं. She was placed in charge of Altunia and her brother Bahram was proclaimed the Sultan of Delhi. Razia felt that the only way out of the difficulties was to marry Altunia. मग ज्यांना अटक केली त्यालाच त्यासोबत विवाह केलेला दिसतो. And she did accordingly. After that, the newly married couple marched toward Delhi. हे दोन्ही नवविवाहित जे कपल आहेत ते दिल्लीकडे यायला लागलं आणि she reached at Kaithal. She was deserted by the follower of the Altunia. अल्तुनियाच्या फॉलोअरनं आलं.
and 13th October 1240 she was defeated by Bahram. On the next day she was put on death along with her husband. Thus ended the brilliant career of young lady who gave promise of greatness. अशा काय म्हणता येईल की अशा काय त्याला म्हणता येईल बघा धाडसी असणाऱ्या राज्यकर्त्या स्त्रीचा मृत्यू त्या पद्धतीने झालेला दिसतो. About Razia, Mena Siraj, Sultan Razia was a great monarch. She was wise, just, generous, benefactor to her kingdom, a dispenser of justice, the protector of her subject, and the leader of her armies. And she was endowed with all the qualities befitting a king. राजा होण्यासाठीचे सगळे गुण होते. But the important factor of that period is that she was a woman. ती एक स्त्री होती. हा तिचा असणारा काय म्हणता येईल की गुण आपल्याला त्या ठिकाणी ठरलेला दिसतो बघा. अदरवाईज रजिया सुलतान खूप वर्ष राज्य भारतावरती आणखी केलं असतं. आणखी त्यामध्ये पुढं रजिया सुलतान गेलेलं दिसते. अल्तुमिश नंतर त्याचा पुत्र रुकनुद्दीन फिरोज गादीवर कायदेशीर वारस. परंतु अल्तमिशला आपल्या पुत्राचे दुर्गुण ओळखून हयातीतच गादीचा वारस म्हणून कन्या रजिया बेगम हिचे नामांकन आपण पाहिलं. परंतु अल्तमिशच्या मृत्यूनंतर त्याच्या रुकनुद्दीन फिरोज कायदेशीर वारस या नात्यानं आला, पण त्याचा व्यभिचारी दारुडा स्वभाव आणि दुर्बल दयामुळे शाही काय म्हणतात आई शाह तुर्कान महत्वाकांक्षी बाईने त्याच बाजू सारून कन्या रजिया हिचे नाव सुलतान म्हणून जाहीर केले. त्यानुसार तिने गुलाम सरदाराला प्रमुख 40 सरदाराची नेमणूक आपल्याला केलेली दिसते. त्यामध्ये काय 40ांचे राजवट, द रूल ऑफ 40s. या काळात फिरोजला पदच्युत करून ठार मारण्यात आले व 40 सरदाराने रितसरपणे रजिया बेगम सुलतानपदी प्रतिष्ठापना केली. रजिया सुलतान आपल्या पित्याच्या काळातच राज्यकारभार निष्णात झाली आणि पुढे काय मोहम्मद जुनीसारखा वजीर विरोधात सुद्धा आपल्याला त्या असलेले दिसतात. अशा बंडखोरांना दडपून टाकून त्याने शस्त्र सामर्थ्याऐवजी दरबारातील कटक कारस्थानाचा उपयोग केला. जोरी दिला तर त्याने पळवूनच लावले. अर्थात त्याच्या या कटकारस्थानी युक्तीमुळे 40 सरदारात बेदिली माजली. त्यातील काहींना आपल्या बाजूस वळवून इतरांना नेस्तनाबूत या रजिया सुलतानने केलं. आपल्या समर्थकाच्या मदतीने ते हिंदू विरुद्ध मोहीम उघडली आणि उरले सुरले विरोधकही तिने बाजूला झाले. परंतु तिच्या स्त्री त्वाने तिला दगा दिला. दरबारातील तुर्की सरदारांना एका स्त्रीचे सुलतानपद अमान्य होते. त्यातून याकूत नावाच्या हबशी गुलामास अश्वशाळेचा प्रमुख नेमले. तर रजियाचा घोडेस्वारीत तिला मदत करू लागला. याकूतच्या सलगीमुळे तर रजियाचा प्रियकरच आहे असा तुर्की सरदारांचा गैरसमज झाला आणि त्याने रजियाविरुद्ध बंड उभारले व तिला पकडून अल्तमा या सरहिंदच्या राजप्रमुखाच्या हवाले केले. परंतु तिने अल्तमाशी विवाह केला व आपला भाऊ बहिराम याने बळकावलेले गादे परत मिळवण्यासाठी अल्तमिशचे साई केले. अल्तमश गादे परत मिळवण्याच्या प्रयत्नात तिला बहिरामशी 2 वेळा लढा करावा लागला. परंतु या लढाईत तिला यश आले नाही. उलट तिला आणि तिच्या पतीला बहिरामने पकडले आणि दोघांनाही ठार मारले. अशा प्रकारे तिच्या अल्पायुष्य कारकिर्दीत 3.5 वर्षात संपुष्टात आली. दिल्लीच्या सुलतानपदावर आलेली रजिया सुलतान ही अल्तमिशच्या घराण्यातील पहिली आणि शेवटची काय म्हणता येईल की व्यक्ती होती. रजिया हुशार, अनुभवी, दरबारी कटकारस्थानी पूर्ण परिचित, सुलतान योग्य अशी व्यक्ती होती. तिने विद्वानांची कदर केली आणि प्रजेला न्याय देण्याची तत्पर राहिली. प्रशासनावर उत्तम पकड आणि अनियंत्रित सत्ता कशी असते याचा जबाबदारी त्याचा दरबारी सरदारांना प्रत्यय आला. रजिया सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती एक स्त्री होती. रजियाचा सगळ्यात मोठा जो काही या ठिकाणचा प्रॉब्लेम जो आहे तो बघा, बिकॉज शी वॉज अ वुमन, दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ रजिया सुलतान. हे आपण बघितलं. आता रजिया सुलतान नंतर आहे बघा बहिराम शाह. 1240 झाल्यानंतर बहिराम शाह 40 ते 42 असं कालखंड आहे. द पिरियड ऑफ बहिराम शाह. रजिया बेगम तिचा भाऊ बहिराम शाह सुलतान झाला. यावेळी राज्यात अंदाधुंदीच होती, म्हणजे काय एक असं स्थिरताच नव्हती. प्रांताच्या प्रमुखाने स्वतंत्र
होण्याचा प्रयत्न चालवला. त्याच वेळी मंगोलची दुसरी वावटळ आक्रमण भारताकडे आलं. लाहोरला पोचली. हजारो हिंदूची कत्तल त्याने केली. मोठी लोटर मात्र यावेळी दिल्ली सुलतानच्या सत्तेसाठी अंतर्गत कटक कारस्थानीत एका बाजूनं चेंगीस खान आलेला, मंगोलियन टोळ्या आल्या आणि दुसऱ्या बाजूला आपल्या इथंच कटक कारस्थान चालू होते. त्यातून 1242 मध्ये बहिरामचा खून झाला व मसूद दिल्लीच्या गादीवर आला. त्याने मंगोलचे आक्रमण परतवून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात पुरेशी यश आले. सुलतान म्हणून तो अतिशय दुर्बळ होता. शेवटी मदिरा आणि मदराक्षीच्या जाळ्यात गुंतल्यामुळे अल्तमिशचा सर्वात धाकटा पुत्र नासरुद्दीन मोहम्मद याने मसूदला पदच्युत केले व गादी बळकावलेली दिसते. बघा, अल्लाउद्दीन मसूद म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. काय हे आपल्याला थर्ड सन ऑफ अल्तमिश, हा तिसरा मुलगा आहे. बघा, थर्ड बॉय, तिसरा मुलगा. ही वॉज पुट ऑन द थ्रोन. नाइब ए मामलिकत was created and Ikhtiyar-Din Ejiddin was appointed to the post. Although Muhazzabuddin continued to the wazir, he occupied as a secondary position. All power was in the hands of the noble and their nominees. नोबलच्या हाताने त्याच्या नॉमिनीच्या हातात सत्ता होती. Ikhtiyar-Uddin Etijin began to exercise all those powers and which formerly were exercised by the king. He even exercised the prerogative of the king. He married a sister of the king and began to consider himself more powerful than the king himself. This was obviously too much for the king to put up with, and no wonder he got murdered. Badruddin Shunkar was the Amir-i-Hajib and he was one of the 40 nobles. 40 nobles पैकी एक असणारा. He appointed. मग त्याच्यानंतर असणारा राज्यकर्ता छोटे छोटे आहेत बघा. त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्याचे नाव काय? अल्लाउद्दीन मसूद शाह. अल्लाउद्दीन मसूद शाह पहिलं सल्तनत, त्याच्यात गुलाम घराणं. अल्लाउद्दीन मसूद शाह काय 1242 ते 46 त्याचा कालखंड. अल्लाउद्दीन क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी हे विचारलं तेव्हा ते देऊन ठेवते. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. 4 years 4 वर्ष. इट वॉज द ग्रँडसन ऑफ अल्तमिशचा नातू असणारा, सन ऑफ रुकनुद्दीन फिरोज शाह, रुकनुद्दीनचा असणारा मुलगा. Turkish noble was supreme. The new sultan was forced to delegated all power to the 40 होते. तुर्कानी चेहलगानी या रूल ऑफ 40 त्यांच्याकडे सत्ता दिली जायची. ही वॉज मिअरली टू एन्जॉय द लाईफ ऑफ सुलतान. फक्त त्यांना सुलतानाचं आयुष्य जगायचं, बाकी सगळे अधिकार त्यांच्याकडे द्यायचे. The job of Naib Mamlik was created once again and the office was filled up by the Malik Qutbuddin Hasan. The other important position in the administration were occupied by the other member of the Naib. Uzuddin, the Wazir, occupied the same position, was formerly occupied by the Naib. Differences across between the aristocracy and Wazir. Ultimately, Wazir was dismissed. Aristocracy and Waziraमध्ये वाद निर्माण झाला आणि वजीर डिसमिस करण्यात आला. Balban was appointed Amir-i-Hajib. Gradually, he was able to concrete practically all power in his own hand. बलबन ह्या ठिकाणी आमिर-ए-हजीब आहे बघा. बलबनचं काय नेमणूक आहे बघा. बलबनची नेमणूक आहे आमिर-ए-हजीब. आमिर-ए-हजीब ही त्याची नेमणूक आहे. बलबनचा इथं आपल्याला उल्लेख दिसतो. आमिर-ए-हजीब
बलबनची नेमणूक म्हणून आपल्या ठिकाणी बलबन ॲज अ नायक. बलबन सिजदानी पायबोस ज्यानं सुरू केलं तो बलबन. सिजदानी पायबोस केलं तो बलबन. It was during the reign of Masood Shah that Tughraq Khan, governor of Bengal, defied the authority of the Sultan and became independent. He also annexed Bihar. He went to the extent of invading Awadha Sultan, which also became important. In 1245, Multan was invaded and occupied by the Saifuddin Hasan Karlag. In 1245, the Mongol appeared in India. They invaded Sultan and drove out of the Hasan Karlag. After that, they laid siege to the Uch. Sultan Muhammad advanced against the Mongol. As far as the Bias, and on hearing the advance of the king, Mongol raised siege to left India. राहिलेला भारत ताब्यात गेला, मोंगोल परत आपल्याला आलेले दिसतात बघा. A conspiracy was hatched in Balbam. Nasruddin Muhammad and his mother participated. Nasruddin Muhammad allowed himself. त्यातनं आपल्याला कॅपिटल जे डिस्कस आहे सिख मॅन and Masood was the repose of Nasruddin Muhammad, big king in the Nasruddin Muhammad आपल्याला त्यानंतर राज्य करता येतं. नासिरुद्दीन ते 66 त्याचा कालखंड आहे बघा. 46 ते 66. नासिरुद्दीन मोहम्मद काय आहे त्यामध्ये? नासिरुद्दीन मोहम्मद बहराम रजिया बेगम नंतर आलेला. नासिरुद्दीन मोहम्मद काय बघा, नासिरुद्दीन मोहम्मदने स्वभावाने निर्मळ आणि पापभिरू आणि दयाळ सुलतान. स्वतःच्या चरित्रासाठी त्याने शाही खजान्यातून एक कप दीर्घही घेतली नाही. स्वतःच्या हस्ताक्षरातील कुराणांच्या प्रती विकून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. राजकारभारी सूत्रे त्याचा अल्तमिसचा गुलाम असलेला स्वजूर घियासुद्दीन बलबन याच्या हाती सोपवले. बलबनने आपल्या सुलतानाचा 20 वर्षाचा कारभार उत्तम रीतीने सांभाळला. नासिरुद्दीनची कारकीर्द म्हणजे बलबनची कारकीर्द असे म्हणता येईल. म्हणजे बलबन ॲज अ नायब इन दॅट पिरियड ऑफ द नासिरुद्दीन मोहम्मद. मंगोलचे आक्रमण यशस्वीने परतावून लावले आणि बंडखोराचे पारिपत्यही केले. नासिरुद्दीनला अंतर्गत संघर्षालाही तोंड द्यावं लागलं. ज्या सरदार व अमेर यांचे सहकार्य नासिरुद्दीनने गादी मिळवले त्यांना सत्तेत मोठा वाटा हवा होता. परंतु बलबनच्या सल्ल्याने नासिरुद्दीनने त्यांचा बंदोबस्त केला. नासिरुद्दीन 1266 मृत्यू. त्याला वारसपुत्र नसल्याने आपला सासरा घियासुद्दीन बलबन याच्या हाती सुलतानपद सोपवले. नासिरुद्दीन मोहम्मदचं काय? बलबन मियरली कंटिन्यू टू रिजन ओनली इन द नेम ऑफ 440 years. म्हणजे 20 वर्ष सासऱ्याच्या नावाने किंवा नासिरुद्दीन मोहम्मदच्या नावानं त्यांना सत्ता चालवली दिसते. डॉक्टर पी सारन differs from the view of the other writer with regard to the character of Nasiruddin Muhammad. It points out that young Sultan began his reign with a great enthusiasm but was not palatable to Balban, who wanted to keep all the power in his own hand. बलबनला असं वाटत त्याची सत्ता आहे ती पूर्ण आपल्या ताब्यात राहावी, जी काही सत्ता जी आहे ती आपल्या स्वतःच्या ताब्यात राहावी, अशा प्रकारची इच्छा आपल्याला या ठिकाणी बलबनची असलेली दिसते. बलबन यानंतर येणारा तो राज्य करता तो बलबन आहे. At time came when the Balban became unpopular with Turkish nobility, including his relative. Sultan took advantage of this opportunity and expelled Balban and brought Imaduddin Rayhan. During the region of period of the supremacy of Rayhan, young Sultan was actually the ruler when the Balban became strong once again and Rayhan was ousted. Balban परत एकदम सक्षम झाला आणि रुहानला परत काढलं दिसतं. The Sultan had no hesitation in doing what he was ordered to do by Balban. On the bidding of Balban, Nasruddin banished Malika Ai-Jahan, his own mother. The Sultan cared more for that आपल्याला काय काय गोष्टी दिसतात बघा. Life of the mother. D.P. Saran also point out that Nasruddin Muhammad became king. He was only a lad of 17 and expected to become a recluse at the age. तेवढा ते काही त्यामध्ये असलेलं दिसत नाही. निजामी काय म्हणतात? सुलतान नासिरुद्दीन वॉज अ मॅन ऑफ सेंटली डिस्पोजिशन. संतासारखा असणारा हा
नासिरुद्दीन मोहम्मद नावाचा सुलतान आहे बघा. संत कशा प्रकारचा आहे त्याबद्दल. ही हू हॅड लिटल इंटरेस्ट इन पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर. प्रशासकीय किंवा राजकीय गोष्टीमध्ये कुठल्याच प्रकारचा रस त्याला नव्हता. कोणाला? या नासिरुद्दीन मोहम्मदला. ऑल टाइम काय करायचा? प्रेयर अँड रिलिजियस ऑब्झर्वन्स. इट इज नॉट a deeperly analysis of the pulse and pressure of the time leads to the conclusion that if he turned the religious devotion and rites, it was to escape from the terror of political life. He was essentially political in his outlook, that he could keep in head his shoulder for 20 years, and circumstances was no mean complement to his political tact and awareness. The Mongol created trouble in the region of Nasiruddin. मोंगलांनी सुद्धा या नासिरुद्दीन मोहम्मदच्या काळात आव्हान उभा केलेलं दिसतं. कोणी? मोंगोलांनी. मोंगोल आपल्याला कंटिन्युअस आपल्याला भारताकडे मोंगोलांनी टोळ्या असते दिसतात. सातत्यानं त्यावरती असणारं काम दिसतं. सातत्यानं भारताकडे काहीतरी लूट करण्यासाठी, प्लंडर करण्यासाठी आलेल्या टोळ्या दिसतात. They also carried away a large number of people in captives from those cities. In November 1246, the Sultan crossed the river Ravi and advanced to the bank of Chenab. He sent Balban to the Jud hills and the salt range to punish the Khokhar. Balban dealt with them effectively. When Balban was encamped on the bank of the river Jhelum, the Mongol force made its appearance. However, it retired when they found that Balban was ready to meet them. Balban तयार म्हणले होते, माघारी परत सरकलेले दिसतात. It was in this way the danger from the Mongol was made during the region of Nasiruddin Muhammad. Kishlu Khan was the brother of Balban. He was been appointed as governor of Multan and Uch by the Rayhan. या गोष्टी आपल्या या ठिकाणी आलेल्या दिसतात. हबीबुल्ला नावाचे अभ्यासक काय सांगतात? व्हॉट डिड ही से? हबीबुल्ला फॉर नियरली 20 years मोहम्मद region but he never ruled. 20 वर्ष तो सत्तेत होता पण त्याला सत्ता चालवली नाही. का? बलबन चालवाय. His pity and simplicity may have been oversteered, but all of his unassertiveness, nature and weak resolution, there can be little doubt. His excessively modesty ill serve the king of conquering race, for a strong will was an essential prerequisite for Iltutmish representative. The king's lack of vigor threatened to destroy the respect for the crown. A change in the throne became necessary even his own lifetime, but Muhammad escaped his brother the fate because of the royal and devoted service of the Naib. Balban as a Naib and Balban as a Sultan. त्यानंतर काय? घियासुद्दीन बलबन. त्यानंतरचा राज्यकर्ता आहे बघा घियासुद्दीन बलबन. बाराशे 66 ते 86 असा कालखंड आहे बघा. 66 ते 86. बलबनचा सुरुवातीचा कालखंड काय आहे बघा. मग अर्ली लाईफ तर आपल्याला नायब म्हणून दिसते. जी कोणाच्या दरबारात आहे बघा? नासिरुद्दीन मोहम्मदच्या. बलबन वॉज द ग्रेटेस्ट ऑफ स्लेव्ह किंग. हिज ओरिजिनल नेम वॉज बहाउद्दीन. ओरिजिनल नेम काय? बहाउद्दीन आहे. ही वॉज अ इल्बारी तुर्क. हा कोण आहे बघा? इल्बारी तुर्क आहे. कोण? बलबन वॉज द इल्बारी तुर्क. बलबन मूळ अल्बाना जमातीचा तुर्क होता. अल्बाना जमातीचा तुर्क होता. तो मंगोलांच्या हाती पडला. मंगोलांनी त्यास बसऱ्याच्या व्यापारात विकले. बसऱ्याच्या व्यापार त्या व्यापाऱ्यासमवेतच तो दिल्लीस आला आणि व्यापाऱ्याने त्याला अल्तमिश हाती सोपवले. त्याच्या कुरूपतेमुळे अल्तमिश प्रथम त्या स्वीकारण्यास कुरूप असणारा बलबन. पण बलबनच्या याचनेमुळे अल्तमिशने हरकाम्या भिस्ती म्हणून त्यास प्रत्येक काम करणार म्हणजे हरकाम्या. हाच बलबन दिल्लीचे सुलतानपद भविष्यात भूषवेल काय म्हणता येईल की असे कोणास वाटले नाही. बलबन आपल्या कर्तृत्वाने मोठा झाला. रजिया सुलतानच्या निवडक 40 सरदारांमध्ये त्याचा समावेश होता. बलबन
हरकाम्या म्हणून त्याची नेमणूक आहे. सुलतानच्या रजिया सुलतानच्या निवडक 40 जे होते त्यामध्ये याचा समावेश होता. कोणाचा? बलबनचा समावेश होता. रजियाने त्यास अमीर शिकार पद दिले होते. रजियाने कुठलं पद दिले बघा? रजियाने यास अमीर ए शिकार हे पद दिले होते. हा प्रश्न याच्यावर आला तरी माहिती असावी. अमीर हे पद दिलं होतं. प्रारंभी तो रजियाशी एकनिष्ठ, परंतु हबशी याकुताशी तिची सलगी वाढल्यानंतर तो रजियावर उलटला आणि दिल्लीच्या सुलतान पदावर बहिरामला आणण्यात बलबन यशस्वी झाला. नासरुद्दीनचा मंत्री म्हणून बलबन हिंदू राजाचे बंड मोडले. दरबारातील कटक कारस्थान उधळून लावले. मेवाती टोळ्यांचा बंदोबस्त केला. प्रांतावरील प्रमुखांना वटणीवर आणले आणि मंगोलांचे आक्रमण परतावून लावले. आपल्या मंत्रिपदाच्या 20 वर्षाच्या त्याने मुस्लिम साम्राज्य अंतर्गत बाह्य धोक्यापासून मुक्त केलेलं दिसतं. पहिल्यांदा बघू अजून काय अर्ली लाईफ काय बा बलबन ॲज अ किंग बघण्या अगोदर. लॅटर ही कॅरिड टू गझनी अँड सोल्ड बाय द ख्वाजा जमुद्दीन बसरा. बसरा आपण पाहिलं. 40 चेलगानीमध्ये जागीर ऑफ द रेवरी. He was instrumental in overthrowing the Masood Shah and putting Nasruddin Muhammad on the throne of it. The result was that Nasruddin placed all power in his hand. Kishlu, the younger brother of Balban, was appointed Amir-i-Hajib. And the Lord Chamberlain or Sher Khan, his cousin, was appointed the governor of Lahore and Batinda. In 1249, Balban appointed the Naib-i-Mamlik. 1200 काय म्हणतात 49ला नायब-ए-मामलिकत जे काय आहे बालबाची काय नेमणूक आहे बघा. नायब-ए-मामलिकत. नायब-ए-मामलिकत पद त्याला दिले गेले. नायब-ए-मामलिकत. In the same year, he married his daughter to Sultan Nasruddin. It was in the way that all power came into the hands of Balban. In 1253 मध्ये temporary eclipse of the Balban power of the there has been Turki noble who hated Balban as he monopolized all power. Imauddin Rahan put himself at the head of those who were opposed to Balban. Sultan also joined them. The result was that of the Balban and his brother were dismissed. Rehan became the prime minister. Rehan has been described as a renegade of Hindu, upstart, upsurger, conspirator. The truth is that he was nothing of the kind. He was a good man, a good Muslim, any Turk. He was neither a ruffian nor a scoundrel. He was a clever politician who took advantage of the dissatisfaction amongst the noble and the Sultan and managed to usurp power. Rehan was not able to remain in power for long. The Turkish noble joined hands once again with Balban and in 1254 Balban was dismissed. Balban reappointed as an Naib. Balban परत 54 झालेला दिसतो. After his restoration, Balban continued the policy of consolidating his सत्ता एकीकरणाची जी प्रक्रिया आहे किंवा साम्राज्य एकीकरणाची प्रक्रिया बलबनची चालूच असलेली दिसते. तुगन खान, the governor of Bengal, had reputed authority of Delhi and even invaded Awadh. Awadhवर पण त्याने आक्रमण केलं. तुगल खान requested Balban to help him when he was defeated with the Raja of Jajnagar. जाजनगरच्या राजाने त्याला पराभूत केलं तर त्यानं बलबनकडे मदतीचे हाक मारले, म्हणजे मदत मागितलेली होती बघा. काय मदत आपल्याला त्या ठिकाणी मागितलेली दिसते बलबनला. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय काय दिसेल बघा. आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात बघा. दिल्ली सल्तनतचे प्रश्न, बलबन किंवा मामलूक घराण्यावरचे प्रश्न काय स्वरूपाचे विचारले जाण्याची शक्यता आहे. काय कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतील किंवा काय प्रश्न विचारतील बघा.
There was trouble once again. The Arslan Khan, governor of Kara, occupied the Lucknowti and ruled Bengal as an independent ruler. This state of affairs continued till the end of the region of Nasruddin. Balban also took steps to crush the Hindus of the Doab. There was a bitter fighting, and a large number of Hindus were slaughtered, and their women. Children were made slaves. त्यामध्ये काय मुलांना गुलाम केलं जात होतं. बलबन also punished the people of मेवात. मेवातच्या लोकांना त्यांना शिक्षाही दिलेली दिसते. कोणी बलबननं. Balban also punished the people of Mewat and his usual brutality. Ranthambore was captured after many expeditions. अनेक लढाया केल्यानंतर मग रणथंबोर ताब्यात बलबनने घेतलेलं दिसतं. In 1247, Balban suppressed the rising of चंदेला राजा. चंदेलचा किंग आहे कलिंजर, त्याला पराभूत करून ताब्यात घेतलं. मग आता बलबन ॲज अ किंग, त्याच्या अगोदर बलबन ॲज अ नायब आपण बघितलं. काय मंगोळाचे आक्रमण परतून लावले आपल्या मंत्रिमंडळाच्या 20 वर्षात आणि मुस्लिम साम्राज्याअंतर्गत बाहेर. फेब्रुवारी 1266 मध्ये गियासुद्दीन बलबन दिल्लीच्या सुलतान पदावर आला. सुलतानपदी येत असताना कोणत्याही काय कोणाला दयामायानं दाखवता काहीशा क्रूरपणे आपणा होणारा विरोध मोडून काढला. निवडक 40 मधल्या उरल्या सुरल्यांचा खात्मा करून आपले सत्ता स्पर्धक त्यानं संपवला. रूल ऑफ 40, कॉर्पस ऑफ 40 म्हणलं ते संपवलं. तरी बलबनसमोर अनेक गंभीर समस्या उभा होत्या. 60 वर्षाहून जास्त काळ झालेला असूनही मुस्लिम साम्राज्य अद्यापही एकसंध किंवा एकत्र झाले नव्हते. सर्व गुलाम घराण्यातील राजांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अनेक लढाया अंगावर घ्याव्या लागल्या. त्यासाठी बराच पैसा खर्च झाला. त्यामुळे शाही खजाना रिकामा झाला. सरदार आमिरांचा सुलतान पदासाठीचा धोका कमी झाला नव्हता. म्हणजे ते जो काही प्रॉब्लेम जो होता तो होताच. हिंदू राजपूत राजांच्या राजवटीचा इस्लामी राजवटीला असलेला विरोध बंडखोरीच्या रूपात चालूच होता. म्हणजे राजपुतांकडून पण प्रॉब्लेम आपल्याला सुरू असलेला दिसतो. सिंधू नदी ओलांडून मंगोल टोळ्याने हिंदुस्थानात आक्रमण केले. ते आक्रमण परतवणे जरुरीचे होते, कारण बलबनपूर्वी आणि त्याच्या काळात प्रशासन अस्थिर व गोंधळाचे होते. गियासुद्दीन बलबन या प्रमुख समस्या निपटून टाकण्यासाठी पावले उचलले. प्रथम त्याने दरबारातील थट्टा मस्करी करवणूक अशा फालतू गोष्टी बंद केल्या. साम्राज्याचा गांभीर्याने विचार करून सल्ला देणाऱ्या व अनुभवी निष्ठावंत सरदारांचा दरबारात समावेश केला. सर्व गुन्हेगारांना देहदंडासारख्या कठोर शिक्षा निर्दयपणे सुनावल्या. गुलामांची हत्या आणि करणाऱ्या गुन्हेगारास ठार मारण्याची शिक्षा दिली जात होती. म्हणून एकूणच बलबनचा कारभार अत्यंत कडक व शिस्तपूर्ण आणि पूर्ण नियंत्रण ठेवणारा होता. कारभारविषयक समस्या त्यांना अत्यंत पद्धतशीरपणे हाताळल्या. मेवाती टोळ्यांचे लुटमार व बंडखोरी दिल्लीच्या सुलतानशाही त्रासदायक ठरली होती. त्यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना पकडून ठार मारले. पुन्हा उपद्रवी म्हणून सर्व राज्यात अफगाण सैनिकांचे ठाणे उभारले, म्हणजे पोलीस स्टेशन्स. फिरती लष्करी पथके नेमली. मेवाती टोळ्याप्रमाणे चोर दरोडेखोरांचा सुळसुळाट सर्वत्र. त्यांचाही बंदोबस्त करून प्रजेला निर्भय जीवन जगण्याचा दिलासा दिला. निवडक 40 सरदारांचा निकाल सत्तेवर आल्यास बलबनने करून आपली सत्ता निरंकुश केली. म्हणजे सर्वंकष सत्ता किंवा कुठल्याच प्रकारचा अंकुश लावणारा सत्तेचा स्पर्धकच त्यानं ठेवला नाही. बंगालमधील बंडखोरी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांनी कायमची डोकेदुखी झाली होती. बंगालचा सुभेदार तुगरील खान याने 1270 मध्ये स्वातंत्र्याची घोषणा केली. त्याला वटणीवर आणण्यासाठी आमिर खान याच्या नेतृत्वाखाली सैन्य बंगालमध्ये धाडले. तुगरील खान जो बंगालचा त्यालाही त्यानं पराभव केला 1270 मध्ये. परंतु तुगरील खान आणि आमिर खानाचाच पराभव केला. परंतु बलबनच बंगालमध्ये पोहोचला व मोठ्या कौशल्याने तुगरीलचा बंदोबस्त केला. आमिर खानला वाटत तो पराभव झाला, पण तुगरील खानच्या विरोधात स्वतः गेला आणि त्यानं त्याला पराभूत केला आणि सत्ता ताब्यात घेतलेले दिसते. मंगोल टोळ्यांचे आक्रमण हा सतत हिंदुस्थानला धोका होता. प्रत्येक आक्रमणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात कत्तल व लुटमार होऊ लागली होती. बलबनने हा धोका नष्ट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश मंगोल धाडीपासून त्याने देश वाचवला. 1279 मध्ये पुन्हा एकदा मंगोलाची टोळधाड आली आणि त्या टोळीचे पारिपत्य करीत असताना फार मोठ्या नुकसानीस तोंड द्यावे लागले. 1285च्या मंगोल धाडीत आणखी एकदा अशीच नुकसानी झाली आणि या चकमकीत बलबनचा आवडता पुत्र महमूद मारला गेला. हा पुत्र निधनाचा धक्का सहन झाला आणि त्यातच त्याचा 1286ला
मृत्यू झालेला दिसतो. आणि बलबनच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बंगालमध्ये सुभेदार बागरा खान याचा मुलगा बलबनचा नातू कैकुबाद सुलतान पदावर आला. कैकबाद स्वैराचारी दुर्वर्तनी असल्यामुळे साम्राज्य वाताहत झाले. प्रशासनात गोंधळ निर्माण झाला. दरबारातील सुभेदारात सत्तेसाठी चढाओढ झाली, म्हणजे इंटरनल प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यातून एका गटाचा नेता मलिक फिरोज आला. नंतरच्या सुलतान जलालुद्दीन फिरोज खलजी याने कैकुबादला ठार मारले आणि दिल्लीची गाठ. बघ यातनं आपल्याला काय म्हणता येईल की खलजी घराण्याची स्थापना कैकुबाद पासून ती सुलतान जलालुद्दीन फिरोज खलजी आलेला दिसतो. ॲट द टाइम ऑफ हिज ॲक्सेशन ही हॅड टू मीट मेनी डिफिकल्टीज. अनेक अडथळे त्याच्या सत्तेवर येताना आलेले दिसतात बघा. रॉयल ट्रेझरी वॉज प्रॅक्टिकली इन प्ले बिकॉज ऑफ दॅट पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट or that instability or the continuous external attack on that period. Okay, fear of governing power, which is the basis of all good government and source of the glory. Creating a strong and efficient army, he decided to restore order in Doab and neighboring of Delhi. दोआब दिल्ली ताब्यात घेतली. त्यातला काय म्हणतो दोआब आणि दिल्लीवरती नियंत्रण मिळवलं. आपण पहिलं तुगरील खानाचा कसा बंदोबस्त केला. प्रॉपर्टी आहे, रॉबर हँड आहेत, म्हणजे लोकांवरती शिक्षा किंवा त्या प्रकारचे नियमावली केली. कटेहार रोहिल खान बलबन ऑर्डर हिज ट्रूप टू अटॅक द विलेज अँड द हाऊसेस ऑफ दॅट बिकेम द अनसेफ. जे काही असुरक्षित असणारी जे भाव निर्भय सैनिक निर्भय जनतेला मुक्तपणे आणि निर्भयपणे जगण्याची जे काही आहे त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या दिसतात. ओके, हे एक आपल्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर बेंगॉलचा तुगरील खानचाही बंदोबस्त त्याने केला. बंगालच्या तुगरील खानचा बंदोबस्त त्याने केला आणि स्वतः केला बरं का. म्हणजे ज्या ठिकाणी आमिर खान पाठवलं होतं त्या आमिर खानला ते जमलं, त्यानं त्या ठिकाणी स्वतः जाऊन ते बंदोबस्त केला. तुगरील वॉज द डेप्युटी ऑफ बलबन इन बेंगॉल. ही वॉज ॲक्टिव्ह अँड encourageous and generous to rule, and his administration was efficient. The old age Balban and the Mongol invasion encouraged, and मोंगलांचाही त्यानं बंदोबस्त केला. Babur Bugra and his descendant continued rule in Bengal in 1339. Follower of Balban and Malik Muqaddir brought Tugril Khan down with an arrow of shot. His head was cut off and his body was thrown into the river. तुगरील खानचं तोडून घेतलं आणि शरीर जे आहे ते काय म्हणतात की नदीमध्ये फेकून दिलं. म्हणजे काय प्रकारची क्रुएलिटी आणि ब्रुटॅलिटी होती की ज्यातनं सत्तेचे स्पर्धकच संपवलेले दिसतात बघा. On the other side of principal bazaar of Lucknow, in a street more than 2 miles in length, a row of stakes was set up, and other end of the Tugril were impaled upon them. None of the beholder had ever seen a spectacles too terrible, many Sunavi. बरोबर. त्यानंतर काय मंगोलांचाही काय म्हणतात बंदोबस्त केला. मंगोलांचा बंदोबस्त केला. वारंवार मंगोलांचं होणारं आक्रमण भारतावर मंगोलाइड करून होणारे यातनंही त्याला प्रॉब्लेम जो क्रिएट होतो प्रॉब्लेम त्यानं संपवला दिसतो. द मेनेस ऑफ मोंगोल बिकम व्हेरी ग्रेट ड्युरिंग द रिजन ऑफ टाइम ऑफ द बलबन. Their raid became frequent and Balban always kept himself in readiness to meet the danger on the frontier. त्यातनं येणाऱ्या घटकावर तो नेहमी तयारीत असतो की कुठनं लढाई येते आपण त्याच्याविरुद्ध लढू अशा प्रकारची भावना आपल्याला दिसते. He was not satisfied with the negative policy of defense and consequently followed the aggressive policy of subjugating. आक्रमक धोरण त्याने सुरू केले. आक्रमक धोरणाची अवलंबलं. आक्रमक धोरण राबवलं. त्यातनंच त्यानं काय म्हटलं जातं की बलबन न काय केलं की मंगोलांचं बंदोबस्त केला.
Delhi Sultan has to deprive the invaders of the advantage of safe passage through the tribal country. Balban led an attack on the Salt Range and chastised the Khokars. However, he failed to establish permanent foothold on the land. He also failed to win over the friendships of the Khokar. Balban adopted the measure of the defense of the western frontier. He maintained the fort on the routes of the invaders as a perfect. The result of death of Sher Khan Sankar was that of the Mongol Khokar and the other tribes were against started their raids. परत त्यांनी लढाया सुरू केल्या. 1201 Balban put Taimur Khan in charge of Suman and Samana. The other Amir were put in charge 1004. The arrangement did not succeed. It was under this circumstance Balban put his son Muhammad in charge of the southern frontier. Muhammad made Multan as his headquarters. The Mongol invaded against him 1279 and 1285. This invasion go so great that very strained all the might of the resources of the Sultan. Mongol was defeated and driven away. 1286, Mongol reappeared and this time Prince Muhammad was killed. मंगोलांकडूनच आपल्याला काय म्हणलं जातं याचा जो मुलगा आहे त्याला मारलं गेलं मंगोलाचा बलबनचा जो काय आहे त्याला मारलं गेलं महमूद प्रिन्स मोहम्मद. Poet Amur Khusro was also captured. It is true that Balban reoccupied the Lahore, but his authority did not extend beyond that. त्यानंतर डेथ आहे बघा. It is to be noted that did not live long after the death of his son मुहम्मदच्या मृत्यूनंतर तो जास्त काळ राहिला नाही बघा. काही दिवसातच तो मृत्यू पावला. 1286 at the hands of the Mongol. The shock was so great and the Sultan never recovered from it. When the Balban found his end coming near, he called his son Bughra Khan from the Bengal to stay with him, but he was so afraid of the stern nature of his father and he slipped away to Bengal. The result was that the Balban appointed Kaiku Khusru, the son of Muhammad, as his heir and died soon after the 1286. Barani काय म्हणतो बघा. Malik in grip as Balban death tore their garments and threw dust on their heads. They followed. Barefoot, the king bare to the burial ground of the Darul Alam for the 40 days. They mourned his death and slept on the barefoot. Destruction of the 40. त्यानं तेही केलं. सत्यची स्पर्धा तेही नष्ट केली आपण कोणालाच ठेवलं नाही. बलबन ऑर्गन्स व्हेरी पेशंट काय म्हणतात बघा. बलबनचा आणखी काय बघा महत्वाची इफिशियंट स्पाय सिस्टीम होती. बलबनची असणारी इफिशियंट स्पाय सिस्टीम. कॉन्ट्रीब्युशन काय आपल्याला सांगता येईल बघा. कॉन्ट्रीब्युशन तर काय कॉन्ट्रीब्युशन मध्ये पहिला जो भाग आहे तो स्पाय सिस्टीम. गुप्तहेर व्यवस्था. गुप्तहेर व्यवस्था आपल्याला बलबन ऑर्गनाइज व्हेरी इफिशियंट सिस्टीम ऑफ इप्सिनियोज. सिक्रेट रिपोर्ट्स वेर पुट इन एव्हरी डिपार्टमेंट. गुप्त जे काही आहेत पुरावे सगळे बलबनपर्यंत पोहोचवत होते. सिक्रेट न्यूज रायटर्स गुप्तपणे काही बातम्या त्या ठिकाणी पोहोचवत होते. एव्हरी प्रांत प्रत्येक प्रांतातनं प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी जात होते. द न्यूज रायटर वेर गिवन गुड सॅलरी अँड केप्ट इंडिपेंडंट ऑफ द गव्हर्नर. गव्हर्नरपेक्षा त्यांचं वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी ठेवलेलं दिसतं. कमांडंट दे वेर रिक्वायर्ड टू सेंड करेक्ट न्यूज. पण त्यांनी योग्य ती माहिती किंवा योग्य जी खरी आहे तीच माहिती सुलतानापर्यंत गेली पाहिजे ही आपल्याला त्यामध्ये असणारी आहे. अनमाइंडफुल ऑफ द पर्सन इन्व्हॉल्व दे वेर सेव्हरली पनिश इफ दे फेल्ड इन देअर ड्युटी. त्यांना तेवढ्याच प्रकारची कठोर शिक्षा दिली जाते जर ते त्यांचं कर्तव्य पार पाडताना जर कमी पडले तर त्यांना शिक्षाही त्या प्रकारची दिली जात होती. इट इज स्टेटेड दॅट न्यूज रायटर ऑफ बलबन डिड नॉट रिपोर्ट द कंडक्ट ऑफ मलिक बकबाग. कॉन्सिक्वेंटली ही वॉज हँग ओव्हर द सिटी गेट्स. एका जो त्याचा आहे बलबनचा जो काही
न्यूज रायटर होता, त्यांना ती माहिती दिली गेली नाही, तर त्याला शहराच्या गेटवरच त्याला काय म्हणलं जातं, फाशी दिली गेली. शहराच्या गेटवर त्याला फाशी दिली होती. इट वॉज विथ द हेल्प ऑफ दी स्पाय सिस्टम बलबन वॉज एबल टू स्ट्रेंथन हिज, यातनं त्याचं जे स्थान आहे, महत्वाचं स्थान त्यानं मजबूत केलेलं दिसतं. कुणी? बलबन. कॅन्सलेशन ऑफ ग्रँट, बलबन reorganized army and made it efficient instrument. In the time of Iltutmish, some land has been assigned on the condition of military service. The grantees continued to enjoy those land, although some of them were dead. Other had become old. The descendant had take possession of the grant. म्हणजे कॅन्सलेशन ऑफ ग्रँट्स, ज्या इक्तेदारी दिली होती, सर्व्हिस ऑफ मिलिटरी सर्व्हिससाठी ग्रँट दिले, त्या ग्रँट यानं नष्ट केल्या. कोणी? बलबननं. कॅन्सलेशन ऑफ ग्रँट. And the father had caused their names to be recorded in the record Aris, muster master. General tendency on their part to invade service in the bill. Balra resumed the old grant, but allotted subsistence allowance to the grantees according to their age. वयानुसार त्यांना भत्ते दिले गेलेले दिसतात. There was a lot of discontent, and ultimately Balban cancelled the order for the resumption of land. The result was that of the abuse was continued. Okay. आणखी काय काय बघा त्याच्यामध्ये, काय काय विषय आपल्याला असलेला दिसतो. आर्मी, बर्बन पुट इमादुल मुल्क इन चार्ज ऑफ द आर्मी. ही वॉज अपॉइंटेड एज दिवानी अर्ज और आर्मी मिनिस्टर. दिवानी अर्ज म्हणजे आर्मी मिनिस्टर या शब्दाचा प्रश्न विचारला जाईल बघा. दिवानी अर्ज, आर्मी मिनिस्टर. टर्म लिहून ठेवा. विचारला जाऊ शकतो. डायरेक्ट प्रश्न विचार. दिवानी आरिज, दिवानी आरिज that is called as army ministers. He was competent officer. He was made independent of the Minister of Finance. वित्त मंत्रालयाचं वेगळं असतं मंत्रालय दिसतं. He looked keen interest in matter relating to recruitment, salaries and equipment of the troops. The result was that a strict discipline was enforced in the army, which became really efficient. Conception of kinship. Jillilai. Conception of the kinship. त्यानंतरचा घटक आहे conception of kinship. काय प्रकारचे ते? Conception of kinship. The Balban conception of kinship was similar to that of theory of divine right of king. राजाचे पवित्र अधिकार म्हणून he cast a halo of superiority around monarchy. He took the title of Jillilai or the shadow of God. He took the title of Jillilai or the shadow of God. काय टायटल घेतलं ते ना? Ilahi or the shadow of God. Shadow of God. Jillilai or the shadow of God. Khalifa Baghdad was no more. He continued to inscribe the names of the deceased more of if the royal title was in line with the religious belief of the Muslim. Balban expounded his view on monarchy to his son Bughra Khan in this word. The heart of the king is a special repository of the God favor, and in this he has no equal among the mankind. देवाची सावली कोण? बलबन. I am the God कोण? अल्लाउद्दीन खलजी. हे बघा, Balban believed in despotism. His conviction was only a despot could exact obedience from his subjects and ensure the security of state. राज्याची सुरक्षा आणि आदेश पालन जनतेने केला पाहिजे. He claimed descendant from the mythical Turkish hero Afrasiyab of Turan and always kept himself aloof from the लोकांपासून दूर राहणारा आणि त्याच गेटअप मध्ये असणारा राजाच्या. As soon as he came to the throne, he also gave up wine and jovial company.
इंट्रोडस सिजदा और द पायबोस. इंट्रोडस यावर प्रश्न आलेला आहे बघा. बलबन इंट्रोड्युस्ड सिजदा and Paibos. Sizda and the Paibos. These are started by the Balban. Sizda म्हणजे काय prostration. Paibos म्हणजे kissing of the feet of the monarch in the court as a normal form of salutation. राजाच्या पायाचं चुंबन घेणे त्याला पायबोस म्हणतात. He introduced system of Nowroz. He started system of Nowroz system started केलं बघा. Nowroz हे सगळे प्रश्न विचारले. स्टार्टेड बाय द बलबन. बलबन स्टार्टेड केली द नवरोज सिस्टम टू द डिग्निटी ऑफ द किस कोर्ट. बट ऑल दिस मीन्स बलबन वॉज एबल टू रिस्टोर द प्रेस्टिज ऑफ द. राजाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी राहिली पाहिजे. प्रतिष्ठा राहिली पाहिजे आणि मगच त्या गोष्टी दिसतात. राजाची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. सिजदा आहे, पायबोस आहे आणि आणखी काय काय घटक आपल्याला त्यामध्ये बघितले पाहिजेत बघा. सिजदा आलं, पायबोस आलं, नवरोज आलं. प्रोफेसर के निजामी काय म्हणतात. प्रोफेसर के निजामी रेफर्स टू द बेसिक एलिमेंट्स ऑफ बलबन थियरी ऑफ किंगशिप. अकॉर्डिंग टू द बलबन किंगशिप वॉज द वाइस जनरसी ऑफ गॉड ऑन द अर्थ. नियाबत ए खुदाई. नियाबत ए खुदाई देवच पृथ्वीवरती उतरला अशा पद्धतीचं. इट वॉज नेक्स्ट ओनली टू प्रॉफिटहुड. प्रेषितासारखंच. The king was the shadow of God, Jilli Ilahi. His heart was the repository of divine guidance and prudence. In the discharge of his kingly responsibility, he was all time inspired and guided by God. The source of power of the king lay not with the nobles or the people, but with God alone. His actions could not be the subject of the public scrutiny. External dignity and the prestige were emphasized as essential of the kingship. Balban maintained a great distance from the masses. सर्वसामान्य लोकांपासून त्यांना अंतर ठेवून चष्टा मस्करी काही नाही तर एकदम सुलतानासारखंच राहिलेला, सुलतान म्हणूनच राहिलेला दिसतो. रॉयल परंपरा मध्ये या रॉयल राज दरबारासारखं राहिलेला. बलबन मेड अ डिस्टिंक्शन बिटवीन हाय बॉर्न अँड लो बॉर्न. उच्च कनिष्ठ यामध्ये त्यानं एक भेद बनवलेला दिसतो. प्युरिटी ठेवण्याचा प्रयत्न. ही डिसमिस लो बॉर्न पर्सन फ्रॉम ऑल इम्पॉर्टंट ऑफिसर्स. टू कोट बलबन, वेन आय हॅपन टू लुक ॲट अ लो बॉर्न एव्हरी अटरी अँड वेन इन माय बॉडी बिगिन्स टू एजिटेट विथ फेथ. कनिष्ठ जमातीतली जी लोक मला जन्मलेली दिसतात किंवा ती माझ्या निदर्शनात येतात त्यास माझं रक्त कवळून उठतं. अशा प्रकारची भावना बलबन या ठिकाणी सांगितलेली दिसते. Genealogy became a fad with Balban. He made through enquiries about the families of all his officers and the government servants. Expert genealogists assembled Delhi from all parts of the country to help him to determine the family status of this person. जे अधिकारी त्याची सगळी माहिती त्यानं गोळा केलेली दिसते आणि त्यातनं त्यानं ज्या कनिष्ठ जमाती जन्मलेल्या त्या लोकांना काढलेलं दिसतं. The view of Balban was that a kinship was not possible without emulating Persian customs and way of life. पर्शियन पद्धतीचं जगणं आणि जीवनमान असलं पाहिजे का त्या प्रकारच्या रूढी परंपरा तुम्हाला मान्य असलं पाहिजे. In every detail of his family and public life, he followed the Persian tradition. त्याच्यामध्ये पर्शियन परंपरा तो वापरत असायचा. ही पर्शियन ट्रेडिशन, पर्शियन ट्रेडिशनचा वापर आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतो. पर्शियन ट्रेडिशन. His grandson who were born after his accession to the throne were named the Kaikubad, Kaikusarao and Kaikas after the Persian king. आपण याच्या काय म्हणता येईल कैकुबादचं पण आपल्याला महत्त्वाचा भाग आहे बघा. कैकुबाद आपल्याला आलेला दिसतो. मग कैकुबाद काय 1287 ते 90 आहे बघा. हाऊ यंग गर्ल्स हुज ब्रेस्ट हॅड नो इट डेव्हलप्ड असा हा कैकुबाद दिसतो. अलिसा विलेज बाय द ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपण बघितलेल्या दिसतात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय म्हणता येईल की स्लेव्ह डायनेस्टी संपल्यानंतर तुगलक काय
खलजी घराणं उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये खलजी घराणं आपण बघूयात बघा. खलजी घराण्याचा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करूयात. आज या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढं कंटिन्यू करूया. थँक्यू. कोण आहे बघा. थँक्यू योगेश.